कोड्यात बोलण्यापेक्षा थेट बोलावं असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातलं सांगावं असं देशपांडे यांनी म्हटलं। उद्धव ठाकरे यांचं युतीवरचा विधान आणि त्यावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। काय बातमी देणार आहेत? मला वाटतं हे असे कोड्यात बोलण्यापेक्षा ना स्पष्ट एकदा काय ते बोलावं। यातल्या गोष्टी करून काय फायदा आहे? तुम्हाला पाहिजे का युती करायला तर तुम्ही उठा आणि साहेबांशी बोला आणि दोन भाऊ ठरवतील ना। उद्धव ठाकरेंच्या मनात काय हे महत्वाचं आहे, जनतेच्या मनात काय हा विषय नाहीये। भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही, मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। पण मी 2014ला 17ला बघितलंय, 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते। राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे। आणि मी अनेकदा बघितलंय फोन कॉल, तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। प्रस्ताव असतो, एकमेकाला भेटणं असतं, कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी त्यांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात, ते होतं। त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील, तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणालो, तुम्हाला फळ दिसले असे कारण आहे ना, ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता, बरं का? तुम्हाला फळ दिसेल ना, तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तर एवढी लवकर फळं आली कशी? फळं येतील ना, फळं येतील। माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना। मीडियाद्वारे काय बोलताय? पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे, गोड मुलगा आहे, जसं आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे। त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत। आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना, मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। काँग्रेस जर का ठाकरेंसोबत असेल तर काही अटी टाकल्या गेल्या आहेत, काँग्रेस सोबत सध्याला आहे शिवसेना उभाटा, तर त्यांना बाजूला सारून काँग्रेसला बाजूला सारूनच पुढची चर्चा व्हावी, तेव्हा नेमक्या या संदर्भात काय? बघा, याच्या संदर्भातला जो निर्णय आहे हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। याच्या संदर्भातली कुठली चर्चा पक्षाच्या अंतर्गत झाली नाही। तिकडून राजसाहेबांनी भाजपचा हात सोडला आणि शिंदेचा हात सोडला की इकडे पण हे हात सोडतील आणि कुठलेच हात धरायची गरज पडणार नाही। दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले की वेगळ्या हातांची गरजच पडणार नाही ना। ज्या पद्धतीने आता या सगळ्यांमध्ये म्हणजे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हे जे होतंय, हे जर टाळायचं असेल तर ते भांडण मनमुटाव बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी एकत्र असलं पाहिजे त्यांनी। या संदर्भातला नक्की प्रस्ताव राजसाहेबांचा काय आहे, हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासातली, त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे। काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे, ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि दोघांनी एकत्र येणं हाच त्याला एक मार्ग आहे। प्राथमिक प्रस्ताव तयार आहे का कोणाकडे? तुमच्याकडे का? आमच्याकडनं का? कारण एकत्र येणार या संदर्भात कोण बोलतंय मला सांगा? रोज सकाळी 9 वाजता भोंगा कोण वाजवतंय? आम्ही वाजवतोय का ते वाजवतंय? जे भोंगा वाजवतात त्यांनी प्रस्ताव तयार करावा। आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये। अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतोय, उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे, एक कॉल, एक फोन। जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला।
आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरासमोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं की एकदा राजसाहेबांशी बोला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील. तर आम्ही 2014 आणि 17चा जो अनुभव आहे त्याच्यावरनं जी काय आमच्या मनात सह आहे ती जोपर्यंत त्यांच्याकडनं काही ठोस येत नाही तोपर्यंत जायचं कसं पुढे. कॅमेरा समोर बोलून युती होऊ शकते का? आमचं तोंड दुधाने पोळलं गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही टाके फुंकून पितो. जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोचू शकत नाही. ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. मला वाटतं हेच काल अमित ठाकरेही बोलले, अविनाशही बोलला, मीही बोललो. मुद्दा तसा खूप असा वरतीच हायपोथेटिकलच आहे. येतात की नाही, कारण ते दोन्ही ठाकरे आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्ये असतात, तशी ते ठाकरे नावाचं एक वैशिष्ट्यच आहे. तेव्हा ते येतात की नाही त्या कोणतरी म्हटल्याप्रमाणे पांडुरंगाला माहिती, मला माहीत नाही.